बाकी आहे, फक्त पताके वगैरे लावलेत. अजून पूर्ण बाकी आहे होळीला. चालू केलं. बोल चालू केलं. सो आम्ही होम बघायला चाललो आता. बघा कसं रात्री जाणार आहे, तुम्हाला माहिती आहे आपली होळी पूर्ण. माड आपण दुपारी आणतो ना, हा दुपारी 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 माड आणू. रात्री संध्या आली रे म्हणजे. थोडी तयारी चालली इथे आणि आम्ही तयारी करत नाही कारण आम्हाला येतच नाही. इथे आम्हाला बोलवलेलं, बघू शकतो आम्हाला इथे सकाळपासून शोधत होते पण आम्ही मला गाडीवर फिरवतात हे लोक. आम्हाला दादा बॉडीवाला चड्डी बनियानवाला चड्डी बनायला चड्डी बनियानवाला तो आमचा दादा. बघा होमला होलीला कशी तयारी करताय. आणि हे बालू काका आणि हा दीपक दादा. कुठून मस्त आहे जरा. होलीला अजून सजावट करताय अजून पूर्ण. चला आता परत जरा आता घरी. आता तुम्हाला मी होम दाखवलं होळी जायचं कसं. हे आपलं सान आहे, सान म्हणजे मंदिर. छोट्या वाडीचं मंदिर. वाडीचं सान. आम्ही त्या सान बोलतो. आणि तुम्हाला आम्ही जाताना सांगितलेलं पुढचं- देवळाचा रस्ता कुठला येतो आमच्या. म्हणजे चेतन हा पुढचा ब्लॉगर बनणार आहे. फक्त याला अभ्यास करायला सांगा. आता अभ्यास करत आता नाही. राहू दे. सो दुपारी आम्ही माड आणायला जाऊ. माड आणताना व्हिडिओ करू याचा, तो पण टाकू यूट्यूबवरती. पण एडिट करायला कंटाळा येतो. सो गावाला होऊन जास्त आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा मने आकांचं इंग्लिशचं घेतलंय. इंग्लिश घेतलंय. अरे वारेवाले ते शिव्यामध्ये ते आलं होते. चला आता घरी चाललोय आम्ही. सो आम्ही चाललो आता घरी, थोडंसं रेस्ट करतो. तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळी भाड आणताना व्हिडिओ दाखवायला तुम्हाला त्याच. विटॅमिन डी जास्त खाल्लं तर वांदे होते. होय. आता काय दुपारी फक्त आता खेळायचंय 4:00ला, तेव्हा तुम्हाला जराशी व्हिडिओ दाखवत. आता काय घरी चाललोय जरा. आता एक झोप काढायची 4 वाजेपर्यंत. आता 4 वाजेपर्यंत. चला मग इथंच थांबवतो व्हिडिओ. सो बाय. आहे गाईज, आम्ही आता आलो इथं मासरंगमध्ये. आता मी तुम्हाला एक इंग्लिशमॅन म्हणजे असे गावातले त्यांची इंग्लिश एवढी कडक आहे ना, त्यांना आता मी तुम्हाला भेटवतो. हो म्हणे का इकडे या लवकर. हा नाही बोला काहीतरी. नाही जमणार ना. आय फाईन. Jo har det visst någon har av sig det ni någon li han då. Jo han har pe ha pe sinu ni han black jo han pe sinu for like down jo. Jo ni han pe na di vi lo ni kan pe jo. Jo han pe jo han pe ni na ba ba chalo ka wen jo ni. Jo han ओके ओके ओके. बघा अशी आहे काय तुमची इंग्लिश. बघातले गावातली इंग्लिश याला बोलतात. पाहिजे असेल तर बघा यांच्याकडे तुम्ही कोर्स घ्या इंग्लिशचा. बाकी कुठं जाऊ नका. बघा एवढे म्हातारे झाले तरी एवढी इंग्लिश आहे. काय अजून म्हणणं आहे तुमचं. No jag har det visst något. Fick alla sin då till han बघा, dag för. बघा. चला घरात. गुड मॉर्निंग गाईज. आज आपण आलो आहे मासरंगमध्ये संगमेश्वरला, माझ्या मावशीच्या गावी. सो सगळेजण होळीच्या सणानिमित्त एकत्र आलेत. आणि किती जण आहेत टोटल घरात? गावी सोडतं म्हणून दे. सो होळीला सगळेजण एकत्र आलेत आणि मी येऊन पोहे खातो मॉर्निंगला. 20-21 जण घरात आहेत. हा आम्ही जिल्हा घोषित केला आहे घराला. 15-20 जण आहेत. तर घराला आम्ही जिल्हा घोषित केला आहे एका घराला. तर चेतन माझा भाषाने पूर्ण घर तुम्हाला दाखवलं असेलच. आता पुढचा होळीचा कार्यक्रम कसा होत असेल ते मी पुढे शूट करेल, तुम्हाला पाठवेल. माड आणायला जायचं आहे दुपारी. तो माड आणायचा कार्यक्रम आम्ही दाखवू तिकडे. होळी जळताना दाखवू, पूर्ण गावची होळी कशी असते ते दाखवू. तर ठीक आहे चालेल. पुढचा ब्लॉग आपण पुढे शूट करू. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त. मुंबई रायडर्स. ठीक आहे चलो बाय. क्लिक कर, बंद कर. 5 वाजले. सगळे आता माड आणायला चाललेत गावातले एकत्र येऊन. तर आम्ही पुढे दाखवू माड म्हणजे काय असतो, कसा असतो, होळीसाठी काय यूज असतो याचा. तर पुढचा शूट आम्ही पुढे करतो. चॅनल सबस्क्राईब करा फक्त बस. चला.
चला आता माड आणायला चाललोय. ते बघा सर्वजण गेले पुढे पण आम्ही तिघच पाठी राहिलोय. मामा आणि दुसरा मामा दोन मामा पाठी राहिले. आता फक्त तिथं पोचल्यावर जवळ पोचल्यावर मग दाखवतो तुम्हाला. चला बाय. तर हाय, तर आता आम्ही माडानं चाललोय मी आणि दादा. तर माड तिकडे आमचा गुरवाडीत आहे. असं माडांची पद्धत ही खूप जुनी आहे. जुनी म्हणजे पारंपरिक पद्धत आहे आपली. सो आपण ऑलमोस्ट सगळ्याच गावी कोकणामध्ये माड आणतातच, पण प्रत्येकाचा टाईम परंपरा प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काही ठिकाणी होळी ही ऑलमोस्ट महिनाभर असते ना रे, ते काही ठिकाणी हप्ताभर पण असते. खूप टाईप प्रकारचे होते. होळी म्हणजे होऊन जाते 1-2 दिवसात. 2 दिवसात पण त्यांची परंपरा काय खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पालखी असते जी ती महिनाभर चालते. आता पालखी पण खूप ठिकाणी एक पालख्या येतात, 2 पालख्या येतात, 3 पालख्या, 5 पालख्या, 10 पालख्या पण असतात काय काय ठिकाणी. सो प्रत्येकाची परंपरा खूप वेगळी आहे. सो कोकणात तुम्ही कोकणाचे सण बघायला आलात तर हा बघा, मी तुम्हाला सण दाखवेल. तो बघा सण. तो सण नाही, हा सण आणि सण हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर पाणी कसं असणार, तर पुढचं आम्ही दाखवतो पुढे काय असेल. नाही रे, तिकडे बंद असेल पुढे. आम्ही माडाने चाललोय, पुढे गेले सगळे. सो लेट्स सी, साऊंड येत असेल तुम्हाला पुढे. गुरवाडीत आहे असं ऐकलंय मी. आता आम्ही आलो इथं महाडच्या जवळ चालू आहे. आता एवढं चालू आहे. इथं महाड आहे. ते बघा नाही रे बाबा, नंतर तुम्हाला लागतोय. नंदी ब्रीत काय बोलता हो तुम्ही? काय तुमच्या धनिकेत यावर्षी लय छोटा घेतली तुम्ही. काय बोलतो? सो अशा प्रकारे आम्ही माड आणायला आलो आहे. झाड तर तुम्ही बघितलं असेल, झाड दाखवलं असेल तुम्हाला. झाड कुठलं असतं? आंब्याचं झाड असतं, केळीचं नसतं. केलीचं केळीचं नसतं, पेरूचं नसतं, आंब्याचं झाड असतं. तर आम्ही ते झाड ॲक्च्युली आंब्याचं तोडणार, त्याची पूजा करणार आणि ते आम्ही आमच्या गावी परत घेऊन जाणार. तो माड म्हणजे आंब्याचं झाड, हे तोडण्याआधी आम्ही त्यांची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर परत एक रोप म्हणून भेट देतो. तर प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी परंपरा आहे. काही ठिकाणी पुन्हा झाड तोडतात, काही ठिकाणी छोटं रोप तोडतात. अंबा वागदाय वरदान केदारनाथ महापूर्वजाचा जय असो. अंबादेवी महादेव की जय. 5वा मोठा. पपया आहे ना, पपया कसा असतो? तर माडात आम्ही तोडत आहोत. माड तोडतोय मला दादा आणि ते दादा. आमचा हा माड आहे, आमच्या इथनं तोडलेला आहे. गुरव आत्माराम गुरव. चला चला. तो माड तोडला होता, तर माड तोडून आपण आपल्या वरच्या वाडीला मासांना घेऊन चाललोय. तुझ्याकडे होती ना, घे. सोडून दिलं भाई.
महाराज प्रत्येक ठिकाणी थांबत तरी पूजा करत जात असतात प्रत्येक पायरीला. तो अशा प्रकारे माड आणेपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली. संध्याकाळी तो माड आम्ही आमच्या सावनीपाशी ठेवला. गावातील सगळी मंडळी सगळ्या ऐका माडाची पूजा करतात. सगळेजण एकत्र येतो आम्ही. जेवण असतं त्या टायमाला. गाव सगळं जेवण होतं. खूप भारी वाटतं असं सगळेजण एकत्र आले की सगळ्यांची भेट होते. वर्षातून एकदा होळी आणि गणपतीला सगळेजण एकत्र येतात. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सण आपले जपले पाहिजे. आता आम्ही होलीला चाललो आहे. होली आता म्हणजे आता होली लावणार बायका, पूर्ण बायका आता हे करतायत. होलीच्या भोवती राऊंड मारतायत. ते हे करतात ना पूजा, ती करतायत. सो आता तिकडे जाऊया, मला दाखवतो. आता काय बोलतात अंबाई वाजवाय वरदानचा. होळी पेटल्यानंतर आंबेमातीची पालखी नाचवली जाते. ती पहा पुढे कशी. हो कशी. Ladies and gentlemen,